आता पाहूयात बातम्या विस्ताराने। एक महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय हा जारी झालेला आहे। कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। कर्जमाफीचा नमस्कार मित्रांनो, खुशखबर। नमो शेतकरी महासन्मान निधीबाबत सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला असून लवकरच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। पण दुसरीकडे राज्यातील अनेक भागात पेरणी उलटल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत। बियाणे, एसटी भाडेवाढ आणि आजच्या मोठ्या बातम्या सविस्तर पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा, म्हणजे तुमच्या जिल्ह्याची कर्जमाफी झाली की आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे नक्की रिप्लाय देऊ। तर जरा हे वेळ घालवता आजच्या पाहू ताज्या अपडेट्स। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत शासन निर्णय लवकरच जारी केला जाणार असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा केला जाईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। राज्य शासनाकडून मिळणाऱ्या या हप्त्यामुळे पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। बँकेत जाण्याची गरज पडू नये म्हणून थेट डीबीटी प्रणालीद्वारे हे पैसे भेटणार आहेत। तालुकास्तरीय समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले असून बियाणे तक्रार तपासणीचा अहवाल एका आठवड्यात आत देणे आता कृषी अधिकाऱ्यांना बंधनकारक ठरणार आहे। बोगस किंवा नवगावलेल्या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने तक्रारी वाढल्या होत्या। या नवीन नियमामुळे दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे। दिल्लीतील उपोषण स्थळावरून साध्या वेशातील पोलिसांनी उचलल्यानंतर लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। रुग्णालयात दाखल केल्यानंतर वांगचुक यांची वैद्यकीय उपचार घेण्यास ठाम नकार दिला आहे। या घडामोडीनंतर दिल्ली उच्च न्यायालयात आणि राजकीय वर्तुळात मोठे वादंग निर्माण झाले आहेत। बाजारात उडीदच्या दरामध्ये एकाच महिन्यात तब्बल 20% मोठी उसळ बघायला मिळालेली आहे। यंदा कडधान्याचे उत्पादन घटल्यामुळे आणि वाहतूक पुरवठ्यात अडचणी आल्यामुळे दरात तेजी आली आहे। तसेच आगामी काळात एल निनोचा फटका बसल्याने भीतीमुळे व्यापाऱ्यांकडून खरेदी वाढली आहे। प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाच व्यक्तीला शासकीय नोकरीचा हक्क असेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे। शिरोड यांनी दाखल केलेल्या याचिका फेटाळताना न्यायालयाने हा स्पष्ट निर्वाळा दिला आहे। यामुळे प्रकल्पग्रस्त कोट्यावधीतून नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेतील कायदेशीर गुंतवणूक आता दूर झाली आहे। E20 पेट्रोलच्या फटक्यामुळे बाजारपेठेत नवीन कार आणि दुचाकी वाहनांच्या विक्रमी मोठी घसरण झाली आहे। गाड्यांच्या डिझेलमध्ये बिघाड होण्याच्या तक्रारी वाढल्यामुळे ग्राहकांनी नवीन वाहने खरेदी करणे टाळले आहे। जानेवारी महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये वाहन विक्रीत तब्बल 66% प्रचंड घट झालेली आहे। नीट परीक्षेच्या निकालातील गुणांमधील मोठ्या फरकांमुळे पालक आणि विद्यार्थी अत्यंत चिंतेत सापडले आहेत। नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता पालकांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे। निकालातील या गोंधळामुळे हजारो विद्यार्थ्यांचे वैद्यकीय प्रवेशावर टांगती तलवार आहे। केंद्र सरकारच्या मिशन सुधार पडताळणी मोहिमेअंतर्गत राज्यातील तब्बल 56,000 शिधापत्रिकांवरील धान्य वाटप बंद करण्यात आले आहे। पुरवठा कार्यालयाकडून सर्व रेशन कार्ड कसून तपासणी सुरू आहे। मात्र या प्रक्रियेत अनेक पात्र आणि गरीब कुटुंब सुद्धा धान्यापासून वंचित राहण्याचे चित्र दिसत आहे। अकोला जिल्ह्यातील गवंदळा आणि अकोट परिसरात पावसाच्या ओढीमुळे शेकडो हेक्टरवरील कोवळी पिके करपून गेली आहेत। पिकलेले बी बियाणे मातीमोल झाल्यामुळे पेरणी पूर्णपणे उडलेली आहे। आधीच कर्जबाजारी असलेल्या येथे स्थानिक शेतकऱ्यांवर आता पुन्हा दुबार पेरणीचा मोठा आर्थिक भूदंड बसला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील रोहनखेड परिसरात वन्य प्राण्यांची शेतात घुसून कपाशीचे कोवळे पीक फस्त केले आहे। रानडुकरांच्या आणि हरणांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नासधूस झाले आहे। वन्यजीव विभागाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे। बुलढाणा जिल्ह्यात तब्बल 93% पेरण्या पूर्ण झाल्या असूनही शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली आहे। गेल्या वर्षी पिकांचे प्रचंड नुकसान होऊनही विमा कंपन्यांनी अत्यंत अल्प भरपाई दिली होती। त्यांच्याकडून अनुभवामुळे यंदा शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांवरील विश्वास उडाला असून प्रतिसाद अतिशय थंड आहे।
टी महामंडळाने बस भाड्यात तब्बल 13.56% भाडे वाहतूक लागू केली आहे. या निर्णयामुळे आता पहिल्या टप्प्यातील किमान तिकीट ₹15 झाले आहे. या ऐन पावसाळ्यात आणि सणासुदीच्या दिवसात लालपरीच्या दरवाढीमुळे सामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट्स बसूनही वाहनांचे चोरी प्रमाण थांबलेलं नाही. एकट्या बुलढाणा जिल्ह्यात 1 लाखांपेक्षा जास्त वाहनांच्या या नव्या नंबर प्लेट्स बसवण्यात आल्या आहेत. तरीही चोरटे गाड्या पळवत असल्याने सरकारच्या या सुरक्षा दाव्यांमुळे आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.